मायापूरच्या गल्ल्यांमध्ये अडकली आमची बस. गाडी का सुजा कोडे लागत आहे, गाडी आड कोडे लागी तिथे. तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला. पण यांना कळणार होती का मराठी आणि मला बंगाली कळली नाही. तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला. काय आहे मायापूरच्या ह्या गावात आणि पंढरपूर मधलं साम्य? सकाळी बसने आम्ही पुढच्या मंदिराचा प्रवास सुरू केला. ठिकठिकाणी चैतन्य महाप्रभूंचे पुतळे पाहायला मिळत होते. आणि ही आहे हुगली नदी. ही नदी गंगा नदीचाच एक भाग असल्यामुळे ह्याला गंगाच म्हणले जाते. काही वेळातच आम्ही मायापूरच्या अरुंद गल्ल्यात पोचलो आणि ज्याची भीती होती तेच झाले. गल्ल्या इतक्या अरुंद होत्या की तिथे आम्ही खूप वाईट प्रकारे अडकलो होतो. तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला इथून बाहेर जाण्यासाठी मदत केली. गाडी का सुजा कोडे लागत आहे, गाडी आड कोडे लागी तिथे. बार बार बोलला शेवटी आम्ही गाडीतून उतरायचं ठरवलं आणि तिथेच एका दादाने बंगालीत माझी परीक्षा घेतली. सामने सखियाग्राज है, जेटा महाप्रभु माथा मुंडन करेছিলেন सखियाग्रा बोले এই যে হলুদ বাড়ি ডাইনে সামনেই দেখেন পুকুরে কোণে. मी असं ओके म्हणालो जसं काय ते बोललेले मला सगळंच समजलं होतं. हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आम्ही पोचलो श्री श्री गौरांग महाप्रभू मंदिर, ज्याला गौरांगबाडी असंही म्हणतात. हे पश्चिम बंगालमधील गौडीय वैष्णव संप्रदायाचे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जानेवारी 1510 मध्ये श्री चैतन्य महाप्रभू यांनी त्यांचे गुरु श्री केशव भारती यांच्याकडून याच ऐतिहासिक ठिकाणी संन्यास दीक्षा घेतली होती. इथे येऊन पंढरपूरची आठवण आली. जसे पंढरपूरला चंद्रभागा माई तसंच मायापूरला हुगली नदीच्या रूपात गंगामाई यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. विचार तो नहीं है, विचार तो नहीं है, विचार तो नहीं है, विचार तो नहीं है. ओ नामे अपराध विचार तो नहीं है. नजे अमर मान, 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 नजे अमर मान. एकादशी असल्यामुळे फळ आहार घेऊन आम्ही लगेच पुढच्या मंदिराकडे निघालो. पुढे आम्ही पोचलो श्री नरहरी सरकार ठाकूर यांच्या भजन कुटीरकडे. नरहरी सरकार ठाकूर राधा राणीची सखी मधुमती यांचे अवतार मानले जाते आणि यांचेच एक शिष्य
लोचनदास ठाकूर हेही खूप मोठे भक्त होते श्री चैतन्य महाप्रभूंचे, ज्यांनी चैतन्य महाप्रभूवरती बऱ्याच कविताही केल्या. सगळ्याच मंदिरांप्रमाणे इथे सुद्धा निसर्ग खूपच चांगले फुलले होते आणि मनाला एक वेगळीच शांतता देत होते. वाटेत पुन्हा आम्हाला ढगांनी विळखा घातला आणि सुसाट्याचा वारा आणि पाऊस यायला लागला. हे आहे एक चक्र टेम्पल इस्कॉनचं. आपण आलो आहोत या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही पोचलो तेव्हा मंदिर बंद होते आणि 4 वाजता उघडणार होते. त्यामुळे आम्ही गावाचा आढावा घेतला. इथे सुद्धा तुम्ही भिंतींवरती गौऱ्या बघू शकता आणि गोठ्यामध्ये गायी आणि जुन्या प्रकारची घरं पाहू शकता. आणि अगदी जुन्या काळाचे महाराष्ट्रातले गाव सुद्धा असेच असतील असे एक विचार आला. हे पाहून मनाला वेगळ्याच प्रकारचा आनंद लाभला. शेवटी मंदिर उघडले आणि आम्ही दर्शनासाठी पुढे सरसावलो. मंदिर उघडताच बरीच गर्दी आतमध्ये झाली होती आणि आता आरती सुद्धा सुरू होणार होती. पुढे एक चक्र धामच्या जवळच बाकेराय मंदिर आहे, जे नित्यानंद प्रभूंचं जन्मस्थान मानलं जातं. गावात कीर्तन करता करता अनिरुद्ध प्रभूंनी क्रिकेट खेळायची संधी काय सोडली नाही. हरे कृष्णा. हरे बोल. अशा प्रकारे आजचा दिवस आणि आजचा प्रवास संपला. आणि इथे हे मंदिर, हे गाव, ह्याच्याबरोबर जे एक भावना जोडत होती ती वेगळीच होती आणि ती मी शब्दात नाही सांगू शकत. पुढच्या भागात आपण बघणार आहोत मायापूरमध्ये सर्व भक्तांनी भरभरून शॉपिंग केली. आम्हाला भाग्य लाभले श्रीला प्रभुपाद यांच्या एक शिष्याला भेटण्याचे आणि त्यांच्यावर संवाद साधण्याचे. आणि निघता निघता खूप भावनेने भरलेल्या मनाने आम्ही मायापूरच्या श्री राधा माधव यांचा निरोप घेतला. मायापूर शृंखलेतले शेवटचे 2 भाग पाहायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही मायापूर वारी कशी वाटत आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आतापर्यंत जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा.